नमस्कार, मी अलकनंदा दुर्गे आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवर मनःपूर्वक स्वागत करीत आहे. इथे आपण ऐकणार आहोत रामायणाची पावन कथा अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. त्यापूर्वी आपण ओम नमो रामा ह्या मंत्राचा जाप करूया. तुम्हीही माझ्याबरोबर करा. ओम नमो रामा. ओम नमो रामा. ओम नमो रामा. सर्ग 54. शबले करता युद्ध. श्रीरामा वशिष्ठ कामधेनू देण्यास तयार नव्हते, म्हणून विश्वामित्र बलपूर्वक तिला नेऊ लागले. श्रीरामा महात्मा विश्वामित्र राजाकडून नेली जात असलेली शबला शोकपीडित होऊन रडू लागली आणि दुःखित होऊन विचार करू लागली, महात्मा वशिष्ठांनी माझा परित्याग केला आहे काय? नाही तर राजाच्या सेवकांनी दीन आणि अत्यंत दुःखित झालेल्या मला बलपूर्वक कसे नेले असतील? पवित्र अंतःकरणाच्या त्या महर्षींचा माझ्याकडून असा कोणता अपराध घडला की त्या धर्मात्मा मुनींनी निरपराध आणि त्यांची भक्त असूनसुद्धा माझा परित्याग केला काय? शत्रुसूदना असा विचार करीत शबला वारंवार उसासे टाकू लागली. नंतर शेकडो शिपायांना दूर झटकून ती वेगाने महातेजस्वी वशिष्ठ मुनींच्या जवळ गेली. शबला वायुवेगाने महात्मा वशिष्ठांच्या चरणाजवळ गेली. शबला मेघाप्रमाणे गंभीर आवाजात रडत व आक्रोश करीत म्हणाली, भगवन ब्रह्मकुमार, राजाचे सैनिक मला आपणापासून दूर नेत आहेत, तेव्हा आपण माझा परित्याग काय केला आहे? असे ती म्हणाली. तेव्हा ब्रह्मर्षी वशिष्ठ त्या दुःखित व शोकसंतप्त हृदय झालेल्या बहिणी समान शबलेला म्हणाले, शबले, मी तुझा परित्याग करत नाही. तू माझा कोणताही अपराध केला नाहीस. हा बलवान राजा बलाने उन्मत्त होऊन तुला ओढून नेत आहे. मी त्याच्यासारखा बलवान नाही. विशेषतः आज हा राजा आहे, हा क्षत्रिय आहे आणि पृथ्वीपती राजा आहे म्हणून बलवान आहे. त्याच्याजवळ हत्ती, घोडे व रथ असलेले एक अक्षौहिणी सैन्य आहे. ह्या सैन्यात हत्तीवरील ध्वज सगळीकडे फडकत आहे. ह्या सैन्यामुळे त्याचे बळ अधिकच वाढले आहे. शबला बोलण्याचे मर्म समजणारी होती. ती अनुपम तेजस्वी ब्रह्मर्षी वशिष्ठांना नम्रपणाने म्हणाली, ब्राह्मण, क्षत्रियाचे बळ हे खरे बळ नव्हे. ब्राह्मण जास्त बलवान आहे. ब्रह्मबल हे दिव्य असल्यामुळे क्षात्रबलापेक्षा अधिक प्रबळ आहे. आपले सामर्थ्य अप्रमेय आहे. महापराक्रमी विश्वामित्र आपणापेक्षा अधिक बलवान नाही. आपले तेज असहनीय आहे. महातेजस्वी महर्षे, मी आपल्या
ब्राह्म्य बलाने परिपूर्ण आहे. मला आपण आज्ञा द्या. मी त्यांच्या सैन्याचा, प्रयत्नाचा आणि गर्वाचा नाश करते. श्रीरामा शबला असे म्हणाली तेव्हा महायशस्वी वसिष्ठ म्हणाले, ह्या शत्रू सैन्याचा नाश करणारे सैन्य उत्पन्न कर. राजकुमार वसिष्ठांचे म्हणणे ऐकून त्या कामधेनूने सैन्य निर्माण केले. तिने हंबराव करतच शेकडो पल्लव वीर निर्माण झाले. विश्वामित्रांच्या डोळ्या देखत ते पल्लव विश्वामित्रांच्या सैन्याचा नाश करू लागले. ते दृश्य विश्वामित्र डोळे फाडून पाहू लागले. त्यांनी लहान मोठ्या शस्त्रांचा उपयोग करून पल्लवांचा नाश केला. विश्वामित्रांनी शेकडो पल्लव शिरडून टाकले आहेत हे पाहून त्या कामधेनूने यवन मिश्रित शक जातीचे भयंकर वीर उत्पन्न केले. यवन मिश्रित शकांनी सर्व भूभाग व्यापून टाकला. ते वीर महापराक्रमी आणि तेजस्वी होते. त्यांची कांती सुवर्णाप्रमाणे व केशराप्रमाणे होती. त्यांनी शरीरावर सोनेरी वस्त्र धारण केली होती. त्यांच्या हातात तीक्ष्ण तलवारी व पट्टे होते. प्रदीप्त अग्नीप्रमाणे दिसणाऱ्या त्या वीरांनी विश्वामित्रांचे सर्व सैन्य भस्म करून टाकले. तेव्हा महातेजस्वी विश्वामित्रांनी अस्त्रांचा उपयोग केला. त्यामुळे यवन, कांबोज आणि बर्बर व्याकुळ झाले. हा सर्ग 54 शबलेकरिता युद्ध इथे संपत आहे. आपल्या सगळ्यांना हा सर्ग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. पुन्हा भेटूया रामायणाच्या पुढच्या भागात. नमस्कार. राम राम. जय श्रीराम. धन्यवाद.